तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत दोन अशा मोटरसायकल बाबत ज्या लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. रॉयल एनफील्ड बुलेट 350 आणि क्लासिक 350. पण खूप लोकांना अजूनही या दोघांमधला फरक लक्षात येत नाही. एकसारख्याच तर दिसतात, साऊंड तर सारखाच आहे, काय एवढं फरक काय आहे मग? हे प्रश्न अनेक वेळा ऐकायला भेटतात. म्हणूनच आज मी एकदम स्पष्ट आणि थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, क्लासिक आणि बुलेट मध्ये नेमकं फरक काय आहे, कुठली गाडी कोणासाठी योग्य आहे आणि शेवटी तुम्ही कोणती घ्यावी. बुलेट 350 ह्या मोटरसायकल मध्ये जो तुम्हाला हेडलाईन बघायला भेटतो तो हॅलोजन येतो आणि ह्याच्या टँक वरती तुम्हाला रॉयल एनफील्डचा जो बॅज येतो तो पण एकदम ओल्ड स्टाईल मध्ये येतो. सोबत ह्यावरती तुम्हाला हँड पेंटेड स्ट्राइप्स बघायला भेटतात जे फक्त ह्या मोटरसायकल सोबत येतात. सोबत तुम्ही बघू शकता की ह्या मोटरसायकलला जी सीट आहे ती अखंड सीट येते, ही एक सिंगल सीट येते. बुलेटचं जे मागचं मडगाड येतं ते थोडंसं वरच्या बाजूला आहे क्लासिकच्या कम्पेअर. दुसरी गोष्ट बघितला तर बुलेट मध्ये बटालियन एक असं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओल्ड बुलेट स्टाईल टेल लॅम्प बघायला देखील भेटतो. बुलेट मध्ये तुम्हाला गिअर इंडिकेटर बघायला येत नाही. आता सध्या जी नवीन क्लासिक लॉन्च झाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिअर इंडिकेटर देखील आहे. क्लासिक मध्ये जो हेडलॅम्प आहे ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व मॉडेल्सना आता एलईडी हेडलाइट्स आलेले आहेत. सोबत काही मॉडेलला तर एलईडी इंडिकेटर देखील आहेत. त्यासोबत तुम्हाला क्लासिकला ऍडजस्टेबल लिव्हरची सुविधा दिलेली आहे. यूएसबी टाइप सी चा पोर्ट दिलेला आहे. बुलेट मध्ये जर बघितला तर तुम्हाला बुलेट यूएसबी टाइप चा पोर्ट तुम्हाला बघायला भेटतो. बुलेटला आणि क्लासिकला तुम्ही फोडून बघितला तर दोन्ही गाड्या बऱ्यापैकी सेमच दिसतात. क्लासिक ह्या मोटरसायकल मध्ये आपल्याला कट सीट येते. याचा फायदा आहे की आपण मागची सीट जी आहे जी पिलियनची असते ती काढून ठेवू शकतो. ही मोटरसायकल सिंगल सीट मध्ये खूपच सुंदर दिसते. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करा ह्या माझ्या पेजला आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्राला देखील शेअर करा. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ संबंधी काही बोलायचं असेल तर नक्की कॉमेंट करा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.